नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण यूट्यूबवरती काम करणं काही कारणास्तव थांबवलं होतं। इयत्ता 10वीच्या परीक्षा, पेपर आणि ह्या सर्व गोष्टींमुळे मला खऱ्या अर्थाने यूट्यूबवरती वेळ देता आला नाही। बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर बांधवांचे फोन येत होते, मी उचलू शकलो नाहीत, बरेच जण नाराज झाले असतील। त्याबद्दल मी अगोदरच आपल्या 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की परीक्षा होईपर्यंत आणि सर्व गोष्टी क्लिअर होईपर्यंत मी वेळ देऊ शकत नाही। माझ्या मुलीची परीक्षा होती 10वीची आणि अशा अनेक गोष्टींमुळे आपण थोडे दिवस यूट्यूबवरती काम करणं बंद केलं होतं। तर मित्रांनो, पुन्हा एकदा त्याच उत्साहाने आणि त्याच आनंदाने आणि ओरिजिनल किमती आणि खरी माहिती हे स्लोगन घेऊन आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रभर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय। आज आपण हा व्हिडिओ बनवण्याचा खरा उद्देश म्हणजे एक बातमी पेपरला वाचली आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला परत एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे ही भावना निर्माण झाली। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एक बातमी आहे, मटा अँकर महाराष्ट्र टाइमची बातमी आहे बघा। वृद्धेची 19 लाख रुपयांची फसवणूक, 19 लाख म्हणतोय मी। चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, जुन्या नाण्यांद्वारे भरभराटीचा मार्ग चुकला। हे आपण या ठिकाणी पाहू शकता। ही बातमी आपण यूट्यूबच्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकणार आहोत। विश्वास बसत नाही, 19 लाख रुपये आणि हे दोघेही निवृत्त अधिकारी आहेत आणि ह्या जुन्या नाण्याद्वारे लाखो रुपये मिळतात आणि अक्षरशः ह्या भूलथापांना हे बळी पडले आणि चुकीचे आपले अकाउंट नंबर वगैरे सर्व गोष्टी डिटेल्स त्यांना पुरवले, OTP सांगणं वगैरे, आणि अशा गोष्टींमुळे ह्या महिलेच्या खात्यातून अक्षरशः 19 लाख रुपये गायब झाल्यामुळं चुनाभट्टी परिसरामध्ये पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, मी नेहमी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, युट्यूबला व्हिडिओ भरपूर आहेत, जुन्या नाण्यांना किमती असतात, परंतु ठराविक नाणी जी कमी मिनिटिंग आहेत, ठराविक मिनिटची नाणी विकतात। सर्वच नाणी सर्वच चिल्लर विकत नाही, मी नेहमी सांगतोय। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं एकतरी वाक्य असतं की कृपया कोणाशी ऑनलाईन व्यवहार करू नका। कोणालाही ऑनलाईन नाणी विकण्याच्या मोहामध्ये 50 लाख मिळतील, 60 लाख मिळतील असे जर तुमच्याकडे व्हिडिओ येत असतील, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड मागत असतील तर असं देऊ नका। एक्झिबिशन मध्ये तुम्ही वेळ द्या, एक्झिबिशन मध्ये त्या ठिकाणी भेटा, समोरासमोर बाहेरला तुम्ही तुमची नाणी जर किमती असतील तर ती विका। विनाकारण ऑनलाईन लोकांच्या नादी लागू नका। एकदा वेळ जर निघून गेली तर पुन्हा काही होत नाही। जरी आपण गुन्हा दाखल केला तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं वगैरे ह्या गोष्टीत फार मोठा त्रास होतो आणि कधी कधी ती व्यक्ती सापडत देखील नाही। तर मित्रांनो, हात जोडून सर्वांना एक विनंती करतो, 1-1.5 महिन्यामध्ये मी जरी युट्यूबला आलो नसलो तरी अशा गोष्टी पेपरला आल्या। माझे एक मित्र आहेत मुंबईचे, प्रशांत कुडसकर, फार मोठे बायर आहेत ते आणि त्यांचे फार मोठं कलेक्शन आहे आणि त्यांनी मला ही बातमी टाकली आणि मनामध्ये अतिशय वाईट वाटलं की त्या वृद्धीला काय वाटत असेल, किती त्यांची मानसिकता खराब झाली असेल। तर त्यामुळे मी सर्वांना, महाराष्ट्रीयन सर्व सबस्क्रायबर बांधवांना सर्वांना विनंती करतोय पुन्हा एकदा, कृपया कोणाशीही ऑनलाईन व्यवहार करू नका। तर मित्रांनो, आपण जर के कॉइन कलेक्टर या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आज आपण या व्हिडिओमध्ये एका नाण्याची माहिती देणार आहोत, त्याचं मेटल कोणतं आहे, त्याचं सध्याचं व्हॅल्युएशन काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा। आज आपण एका नाण्याची माहिती पाहूया, त्याचं मेटल कोणतं आहे, त्याचं व्हॅल्युएशन काय आहे, हे हा व्हिडिओ संपूर्ण आपण काळजीपूर्वक पहा। बऱ्याचदा सबस्क्रायबर बांधव आपले काय करतात की सर, पहिला व्हिडिओ, सर माझ्याकडे हे नाणं आहे आणि मग ते मेटल कोणतं आहे, काय आहे त्याचं, हे सगळ्या गोष्टी पाहत नाहीत आणि त्याच्यामुळे गोंधळ होतो। तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण काळजीपूर्वक पहा। तर आपण या ठिकाणी ज्या नाण्याची माहिती पाहणार आहोत ते नाणं आपण या ठिकाणी पाहू शकता। महात्मा बसवेश्वर यांचं हे नाणं आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। या नाण्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। माझ्या हातामध्ये हे जे नाणं आहे, बऱ्याचदा कधी कधी मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही, परंतु आपण या ठिकाणी पाहू शकता। महात्मा बसवेश्वर यांचं कॉपर निकेल या धातूमध्ये बनलेलं हे नाणं आहे आणि हे जे नाणं आहे
हे 2006 साली कॉपर निकेल या धातूमध्ये बनलेलं आहे. हे जे नाण्याचं वजन आहे हे 9 ग्रॅम आहे. साईज याची 23 mm आहे. गोलाकार आकाराचं हे जे नाणं आहे हे बॉम्बे मिंटमध्ये बनलेलं नाणं आहे. फक्त आणि फक्त बॉम्बे मिंटमध्ये बनलेलं हे नाणं. ह्या नाण्याच्या दोन्ही बाजूची आपण थोडक्यात माहिती समजून घेऊया. या ठिकाणी आपण जर बारकाईनं पाहिलं तर देवनागरीमध्ये भारत रुपये असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी अशोक स्तंभ आहे. अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते. उजव्या बाजूला जर बारकाईने पाहिलं तर इंडिया रुपीज असं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. डिनॉमिनेशन म्हणजे किंमत या ठिकाणी 5 रुपये आपण या ठिकाणी पाहू शकतात. अशा पद्धतीने याची एक बाजू. त्याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर महात्मा बसवेश्वर यांची या ठिकाणी प्रतिमा आहे. डाव्या बाजूला जर आपण बारकाईनं पाहिलं इकडं देवनागरी मध्ये असं लिहिलंय बघा, महात्मा बसवेश्वर, आणि इकडं इंग्रजीमध्ये महात्मा बसवेश्वर लिहिलंय आणि पुन्हा देवनागरीमध्ये खाली मराठीमध्ये भक्तिकायक दासोह समता, भक्तिकायक दासोह समता असा मजकूर असलेलं हे कॉपर निकेलचं नाणं जर आहे तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टोन्स आहेत. ह्या नाण्याकडे आपण जर बारकाईनं पाहिलं तर हा ब्लॅक टोनमध्ये नाणं आहे. थोडंसं ब्लॅक याला पाहताना असं काळसर दिसतं ते नाणं. अतिशय सुंदर असं हे नाणं आहे. UNC कंडिशनमध्ये जर आपण हे नाणं पाहिलं, थोडंसं आपण लाईट्समध्ये घेऊ याला. UNC कंडिशनमध्ये हे नाणं अतिशय सुंदर दिसतं. 5 रुपयांचं हे महात्मा बसवेश्वर यांचं नाणं. थोडं झूम केलं का नाही दिसत आहे का? असं इकडून तसं आपण फोटो टाकूया त्याचा क्लिअर मोबाईलमध्ये. तर असं हे नाणं जे आहे याचं आपण या ठिकाणी थोडंसं बारकाईने पाहिलं तर बॉम्बे मिंटमध्ये बनलेलं हे जे नाणं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. इथं दिलेली किंमत पहा, एक्स्ट्रा फाईनमध्ये 10 रुपये आणि UNC मध्ये 70. परंतु हे पुस्तकाची जी आवृत्ती आहे आता ते वर्ष बदलल्या कारणानं हे नाणं जवळजवळ UNC कंडिशनमध्ये 150 रुपयांच्या वरती जाऊन पोहोचलेलं आहे. आणि खाली आपण या ठिकाणी पाहू शकता. आपण आज फक्त ह्या नाण्याची माहिती दिली कॉपर निकेलमध्ये, परंतु खाली सुद्धा एक स्टीलमध्ये सेम हेच नाणं परंतु फेरेटिक स्टेनलेस स्टीलमध्ये हे बनलेलं नाणं आहे. याची सुद्धा व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा फाईनमध्ये 15 रुपये आणि UNC मध्ये 100 रुपयांच्या वरती इथं दाखवते. परंतु हे स्टेनलेस स्टीलमधलं नाणं जे आहे ते 200 रुपयांच्या 250 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आणि UNC कंडिशन मधले जे रेट आहेत ते कंटिन्यू बदलत असतात. बऱ्याचदा आपण व्हिडिओ कधी टाकतो, आपण तुम्ही कधी पाहता, याच्यानुसार बऱ्याचदा गोंधळ उडण्याची शक्यता असते. नाण्यांचे रेट दिवसेंदिवस वाढत आहेत. तर महात्मा बसवेश्वर यांचं जे हे नाणं आहे सर्क्युलेशन मधलं हे जे नाणं आहे हे फार अतिशय दुर्मिळ असं नाणं, रेअर कॅटेगरीमध्ये जाऊन पोहोचलं. हे नाणं आता शक्यतो भेटत नाही, परंतु जर तुमच्याकडे आलं तर नक्कीच हे नाणं जतन करा. या नाण्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. प्रूफ सेट मधले हे नाणं अतिशय हजारो रुपयांवरती आहे, महाग आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा एक आपण बारकाईनं पाहत नाही, त्याची साईडची जी बॉर्डर असते पहा, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहू शकता. ही साईडची जर बॉर्डर असते ना, याच्या कडेने जे सर्कल्स असतात हे सेमी सर्कल 51 आहेत का 52 आहेत याच्यावरती सुद्धा ह्या नाण्याची किंमत बदलत असते. तर या ठिकाणाहून आपण असं मोजत 51 आहेत का 52 असं जर पाहिलं तर त्यानुसार सुद्धा ह्या नाण्याची किंमत त्या ठिकाणी बदलत असते. तर मित्रांनो, महात्मा बसवेश्वर कॉपर निकेल असो, फेरेटिक स्टेनलेस स्टील असो, कुठल्याही मेटल मधलं हे नाणं रेअर कॅटेगरीमध्ये आहे. अक्षरशः हे नाणं आता महाग होत चाललेलं आहे. तुमच्याकडे जर हे नाणं आलं तर निश्चित जतन करा. त्याला चांगल्या फोल्डरमध्ये, अल्बममध्ये सेव्ह करून ठेवा. आणि मित्रांनो, नाणी ही विकण्याची घाई करू नका. विकण्यापेक्षा जपण्याला महत्त्व द्या. दिवसेंदिवस आपण मधल्या युद्धाच्या काळात पाहिलं होतं, सोनं आणि चांदी अक्षरशः कितीतरी वरती जाऊन पोहोचलं होतं आणि अचानक खाली आलं. ज्यावेळेस भाव वाढतील त्यावेळेस चांदीची नाणी सुद्धा बरेचदा आता खूप मध्ये महाग झाली होती. कमी जास्त रेट होत असतात, परंतु आपण हा जो खजिना आहे, हा जो ठेवा आहे आपला, हा जपला पाहिजे. पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपण सर्वांनी मनपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट करतो, मी एक कलेक्टर आहे. माझ्याकडे भरपूर नाणी असतात. मला जी नाणी माझ्या कलेक्शनमध्ये नाही ती मी एक्झिबिशन मधून घेत असतो. बऱ्याचदा सबस्क्रायबर बांधवांचा असा समज व्हायला लागलाय की व्हिडिओ पाहतात आणि नंबर मागतात आणि सांगतात की सर आम्ही कधी येऊ तुमच्याकडे आणि आम्हाला आमची नाणी विकायची. तर मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करतो, मी शक्यतो नाणी विकत घेत नाही. तुम्ही ज्यावेळेस एक्झिबिशन मध्ये किंवा एखाद्या बाहेरला नाणी द्यायला जातात त्यावेळेस तुमची फसवणूक होऊ नये
एखादं 3,000चं नाणं तुम्हाला 2,000ला मागू नये, ह्या उद्देशानं मी ह्या किमती महाराष्ट्रभर प्रामाणिकपणे मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मी नाणी शक्यतो घेत नाही. जर एखादं नाणं माझ्याकडे नसेल माझ्या कलेक्शनमध्ये तर ते मी एक्झिबिशनमध्ये घेतो किंवा एखाद्या सबस्क्रायबर बांधवाकडून मी कधीतरी घेतो. पण शक्यतो भली मोठी चिल्लर माझ्याकडे जरी तुम्ही घेऊन आलात तर मी तुम्हाला त्याच्या किमती सांगेल, परंतु सर तुम्हीच घ्या ना, आम्हाला पैसे द्या असं काही मला कृपया कोणी कमेंट्स करू नका. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी नाणी विकत घ्यावीत, ऑलरेडी माझं कलेक्शन आहे आणि मला ज्यावेळेस दुर्मिळ नाण्यांची गरज भासते त्यावेळेस मी ते एक्झिबिशन मधून घेत असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. मी 1-1.5 महिन्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्सला उत्तर दिले नाहीत, फोन्स उचलले नाहीत. आता मी रेग्युलर उद्यापासून काम चालू करतोय. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे शंका असतील मनामध्ये ते मला नक्की विचारा. धन्यवाद.